तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भुक्तिमुक्तिप्रदातारं पंढरपुरवासिनं विलसितञ्च रुक्मिण्यां पाण्डुरङ्गं नमाम्यहं निहारहारघनसारसुधाकराभां कल्याणदां कनकचम्पकदामभूषाम् उत्तुङ्गपीनकुचकुम्भमनोहरङ्गीं वाणीं नमामि मनसा वचसा विभूतिम् आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरी परम्पराम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनेती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज शांतिब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेने या अलंकापुर क्षेत्रात श्री ज्ञानोबारायांच्या या परमपवित्र स्थानामध्ये श्री बाबांच्या प्रेरणेने बाबांच्या आधिपत्याने चालू असणारा हा गाथा अष्टादशः त्या अष्टादशामध्ये माझ्याकडे काही अभंगाचा विचार करण्याकरता योग आला. यामध्ये तसे तर अभंग क्रमांक 23 ते पुढे 36 पर्यंत मला अगोदर सांगितलं होतं, परंतु अर्ध्या घंट्यापूर्वी एक मेसेजही आला आणि मागचे 4 अभंग मी आत्ता पाहतोय. जर चूक झाली तरी चूकच होतील आणि बरोबर झाले तर अतिव चांगलं होईल, पण बरोबरच होईल अशी आशा आहे, त्यात चिंता नाही आहे. असं पहा अभंग क्रमांक 1919. खडारवाळी साखर झाला नामाचाची फेर, नदीसे अंतर गोडी ठाई निवडिता. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिंद ऐसे काय सांगा. चाळविले जगा मी हे माझे यासाठी, पायी हाती नाकेश्री हेम राहे अलंकारी. मुसे आल्यावरी काय निवडे वेगळे, निजली आला बहाने तोच खरी ते स्वप्ने.
तुका म्हणे दोन्ही निवारिले जागता. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्यापुढे एक तऱ्हेनं आपला अद्वैत अनुभव हाच प्रगट करतात की वास्तविक परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आणि यांच्यामध्ये भेद प्राप्त झाला तो कसा आहे. एक सुरुवातीला पहिला दृष्टांत दिला की खडा रवाळी साखर झाला नामाचाची फेर. गोडी निवडिता किंवा ते ठाई अंतर न दिसे. खडा रवाळी साखर. खडा म्हणजे खडी साखर आणि रवाळी साखर ते आपण रवा शब्द प्रयोग करतो मराठी त्याचा रवा. तर रवाळी मग रवाळी म्हणजे रव्यासारखी म्हणजे छोटी छोटी रव्यासारखी साखर. हा खडी साखर आणि रव्यासारखी साखर हा नामाचाची फेर झाला. हा नामामध्येच बदल झाला. फेर म्हणून आपण बदल पण इथं अर्थ फरक भेद झाला. केवळ नावाचा एक खडी साखर आणि दुसरी रवाळी साखर. साखर शब्दाचा अन्वय खडा आणि रवाळी दोघांशी करून एक खडी साखर आणि रवाळी साखर हा केवळ नावाचाच भेद झाला. वस्तुता पाहिलं तर गोडी निवडिता ठाई अंतर न दिसे. या दोघांच्या गोडीचा विभाग केला असता आपल्याला त्या ठाई त्यांच्या स्वरूपामध्ये त्या गोडीच्या स्वरूपामध्ये भेद दिसत नाही. वस्तुतः केवळ नाममात्र भेद आहे. वस्तुतः साखर आणि खडी साखर या दोघांमध्ये स्वरूपतः अभेदच आहे. त्याचप्रमाणे आता पुढे सिद्धांतामध्ये सांगतात की तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा. चाळविले जगा मी हे माझे यासाठी. मी हे माझे यासाठी जगा चाळविले. तुम्ही पांडुरंगा तुम्ही आम्ही भिन्न ऐसे काय सांगा. परंतु सांगतात की मी हे माझे यासाठी जगा चाळविले. तर मी आणि माझे अहंता आणि ममता याकरताच किंवा याच्याद्वारेच संपूर्ण जगाला आपण फसविले आहे. चाळविले फसविले. परंतु वस्तुता जर पाहिलं तर हे पांडुरंगा तुम्ही आणि आम्ही यामध्ये भिन्न असं आहे काय सांगा बरं. तुम्ही आणि तुमच्या स्वरूपामध्ये आणि माझ्या स्वरूपामध्ये भेद असा आहे का. तर मुळीच नाही. कारण की तुमचंही स्वरूप सच्चिदानंदच आहे आणि आमचंही स्वरूप सच्चिदानंदच आहे. बस यामध्ये अध्यास अज्ञानामुळे झाला आणि हे अध्यासाचे दोनही कार्य आहेत. कार्याध्यास झाला आणि मूळ तर कारणाध्यास. परंतु इथे कार्याध्यासाचं दिग्दर्शन करून कारणाध्यासही स्वीकार करूनच सांगतात की मी आणि माझं याच्यामुळे तुम्ही जगाला फसविलं. वस्तुतः तुमच्या आणि माझ्या स्वरूपामध्ये भिन्न असं काय आहे का सांगा बरं. अर्थात भिन्न नाही हे आक्षेप केला. प्रश्न नाही विचारला. आक्षेप केला का आहे काय सांगा. अर्थात तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही. आणखी एक उदाहरण देऊन सांगतात. पायी हाती नाकी श्री हेम राहे अलंकारी मुसे आल्यावरी काय निवडे वेगळे. पायी हाती नाकी आणि श्री हे सर्व चारही सप्तमी विभक्ती आहे. पायात हातात आणि नाकात डोक्यावर हेम अलंकारी राहे. अलंकारी हे तृतीय एकवचन. अलंकार रूपाने
सुवर्ण पायात, हातात, नाकात आणि डोक्यात राहतं, परंतु मुसे आल्यावरी काय वेगळे निवडे. मग पुणे मुशीमध्ये साच्यामध्ये जर आपण ते पघळून ओतलं तर काय वेगळे निवडे. ते वेगळं त्याचं पृथक पृथक जसं अगोदर आपण पृथक पृथक करत होतो त्याप्रमाणे याला पृथक केलं जाऊ शकेल का? अर्थात केलं जाऊ शकत नाही. जसं सुवर्ण स्वरूपतः एकच आहे, बस केवळ नावाला भेद आहे. डोक्यात आलं तर मुकुट, पायात आले तर पैंजण म्हणा, काही हातात आले तर आपण त्याला कडं म्हणू, आणि नाकात आलं तर नथ. केवळ नावाचा भेद आहे, वस्तुतः सोनं हे एकच आहे. त्याचप्रमाणे माझं आणि तुमचं स्वरूप वस्तुतः एकच आहे. निजलिया लाभ हानी तोच खरी ते स्वप्नी, तुका म्हणे दोन्ही निवारली जागता. निजलिया स्वप्नी तोची लाभ हानी खरी, ते लाभ हानी तोची खरी, जागता निवारली, दोन्ही निवारली. तुका म्हणे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की झोपला असता स्वप्नामध्ये लाभ आणि हानी तोपर्यंतच खरे आहेत जोपर्यंत स्वप्न आहे. म्हणजे निजलिया झोपला असता किंवा निद्रा दोषाने वगैरे आपण पहा, झोपला असता स्वप्नामध्ये तोपर्यंतच लाभ आणि मला काही वस्तू प्राप्त झाली किंवा माझी काही वस्तू नष्ट झाली हे तोपर्यंतच खरे आहेत जोपर्यंत स्वप्न आहे. जेव्हा आपण जागले असता जागता दोन्ही निवारली, लाभ आणि हानी या दोन्हीही निवृत्त होतात. लाभही राहत नाही आणि हानीही राहत नाही. बस पहिला जसा होता तसा स्वस्वरूपामध्ये राहतो. त्याचप्रमाणे हे मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुमच्यात आणि माझ्यात. समजा इथं केलं मी, हे मी अहंकार आणि माझं ममत्व मी तुमच्यामध्ये वेगळं ठेवलं, तोपर्यंतच या भेदाच्या उपाधीच्या दृष्टीने भेद आहे. वस्तुतः माझ्यात आणि तुमच्यात कोणताच भेद नाही. आम्ही जाणो तुझा भाव, कैसा भक्त कैसा देव, बीजा नाही ठाव, कैसे फळ शेवटी, संपादिले बहुरूप, कैसे पुण्य कैसे पाप, नव्हतो आम्ही आपणासी देखिले, एके ठाई घरच्या घरी, न कळता झाली चोरी, तेथीची ते दुरी, जाणे येणे खुंटले, तुका म्हणे धरुणी हाती, उरी ठेविली मागोती, एकांती लोकांती, देवभक्त सोहळा. आम्ही जाणो तुझा भाव, कैसा भक्त कैसा देव. महाराज बोलतात की आम्ही तुझा भाव जाणो, आम्ही तुझ्या वास्तविक स्वरूपाला जाणतो. पाहिलं तर कैचा भक्त कैचा देव, बीजा ठाव नाही, बीजा ठाव नाही म्हणून पुढे कैसा भक्त कैसा देव. आम्ही तुमच्या स्वरूपाला जाणतो. आज जर स्वरूपाला पाहिलं तर कशात कोणत्या प्रकारचा भक्त आणि कोणत्या प्रकारचा देव. स्वरूपाच्या ठिकाणी ना भक्त आहे ना देव आहे, कारण की बीजा ठाव नाही. शेवटी फळ कैसे, बीज म्हणजे अविद्या, ते अविद्या रूपी बीजाचाच ठाव ठिकाणा नाही, तर मग त्याचं फळ असणारा भेद देव भक्त हा जो कार्यात्मक भेद आहे तो कुठून असणार. अर्थात अविद्याच नाही तर त्याचं फळ असणारा देव भक्त अशा प्रकारचा भेदच राहत नाही. बरं, मग हे आता अगोदर दिसलं ते कशामुळे, तर सांगतात की संपादिले बहुरूप, कैसे पुण्य कैसे पाप, नभतो
आम्ही आपणासी देखिले, आम्ही आपणासी देखिले नव्हतो तव, मग आता तोपर्यंत जोडायला लागेल बहुरूप संपादिले. आम्ही आमच्या स्वरूपाला जोपर्यंत ओळखलं नव्हतं, पाहिलं नव्हतं, स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाला नव्हता, तोपर्यंतच बहुरूप संपादिले, अनेक प्रकारचे रूप स्वरूप तोपर्यंत आम्ही म्हणजे प्राप्त केले, निर्माण केले. परंतु वास्तविक जेव्हा आम्ही आमच्या स्वरूपाला पाहिलं तेव्हा कैसे पुण्य कैसे पाप, त्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर पुण्य कोटचं पाप कोटचं आणि त्याच्यापासून झालेली बहुरूपात्मक सृष्टी कोटची, अर्थात हे स्वस्वरूप आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काहीच नाही. एके ठाई घरच्या घरी न कळता झाली चोरी, तेथेची ते दुरी जाणे येणे खुंटले. एके ठाई, एक स्वस्वरूपाच्या ठिकाणी, जे घरीच्या घरी म्हणजे येता आत्मस्वरूपाच्या घरा या पदानं आत्मस्वरूप हेच घर आहे. त्या घरच्या घरीच आत्मस्वरूपी घरच्या आमच्या घरीच काय झालं, न कळता चोरी झाली. आम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे, त्या घराचं वास्तविक ज्ञान नसल्यामुळे चोरी झाली. आणि म्हणजे आम्ही आमच्या स्वस्वरूपाला चोरलं, आमच्या स्वरूप हे आम्हाला कळालं नाही, अज्ञात राहिलं. तेथेची ती दुरी तेव्हाच त्याच ठिकाणी आम्हाला चोरी झाली. म्हणून जेव्हा आपल्याला स्वस्वरूप कळत नाही तेव्हाच ते दूर होतं, म्हणजे दूर झाल्यासारखं वाटतं. जसा आपल्या कंठातला हार आहे, परंतु न कळल्यामुळे तो दूर असा चोरल्यासारखा वाटला, चोरी झाल्यासारखे वाटले आणि तो दूरसारखा वाटला. परंतु जेव्हा त्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा जाणे येणे खुंटले. जाणं आणि येणं या संसारामध्ये या चोरीमुळे जाणं येणं होतं, परंतु म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे जाणं येणं होतं. ते ज्ञान झाल्यामुळे आमचं जाणं येणं थांबलं. तुका म्हणे धरुणे हाती, उरी ठेविली मागुती, एकांती लोकांती देवभक्त सोहळा. स्वस्वरूपाच्या ठिकाणी यद्यपि असं नसलं तरी पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हाती धरुणी मागुती उरी ठेविली, मग एकांती लोकांती देवभक्त सोहळा. तुम्ही माझ्या हाताला धरून मागुती उरी ठेविली, मागे थोडं उरी काहीतरी अवशिष्ट ठेवलं. अवशिष्ट म्हणजे आपण कल्पित द्वैत वस्तुतः बाध केला, परंतु कल्पित द्वैत थोडंसं मागे ठेवलं आणि त्याच्यामुळेच एकांतामध्ये आणि लोकांतामध्ये सुद्धा आपल्या दोघांमध्ये मी भक्त आणि तुम्ही देव अशा प्रकारचा सोहळा चालू आहे. काही बोलिलो भुबडे माय बापा तुम्हा पुढे, सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी, काय जाणावा महिमा तुमचा म्या पुरुषोत्तमा, आवडीने सीमा सांडविली मज हाती, गडे अवज्ञा सख्यत्वे बाळे बापाशी न भ्यावे, काय म्या सांगावे आहे ठावे, तुम्हाशी तुका म्हणे देवा प्रेम लोभ न सांडावा, पाळीला पाळावा लळा पडती आगळा. काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे. महाराज बोलतात की मी काही हे जे काही आत्ताचेच आपण मागचेच वचनं घेऊ, हे तुमच्या पुढे काही सलगीने जे बोबडे वचन बोललो असेल तुम्हा माय बापा पुढे, मी जे काही सलगीने बोबडे वचन बोललो तर देवा सलगी लाडे खोडे हे लाडानं प्रेमानं जे काही सलगीने तुम्हा माय बापा पुढे बोबडे वचन मी बोललो तर देवा ते मज क्षमा करावी, मला त्याची क्षमा करा. कारण की हे बोलणं माझ्यासारख्याला संभवत नाही, कारण की तुमचा महिमा जो जाणेल
तो वास्तविक बोलेल. परंतु काय जाणावा महिमा तुमचा म्या पुरुषोत्तमा. हे पुरुषोत्तमा, मी तुमचा महिमा कसा जाणावा. आवडीने सीमा सांडविली मज हाती. परंतु तुमच्यावर माझं प्रेम फार. त्या प्रेमानं आवडीनं माझी बोलण्याची सीमा ही दूर झाली मज हाती. माझ्या द्वारे ही सीमा मर्यादा सांडवली गेली. ती मर्यादा माझ्याकडून उल्लंघली गेली. नाहीतर या असं माझ्याद्वारे बोलण्या योग्य नव्हतं. परंतु प्रेमामध्ये काही होऊ शकत नाही, सर्व होतं. म्हणून त्या प्रेमाच्या भरात देवा मी हे वचन बोलून गेलो. गडे अवज्ञा सख्यत्वे बाळे बापासे न भ्यावे. कायम्या सांगावे आहे ठावे तुम्हासी. पण अतिशय समीपता आली तर अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारचे सांगतात की घडे सख्यत्वे अवज्ञा. अवज्ञा सख्यत्वे घडे. फार प्रेम असलं तर अवज्ञा सहज घडते. म्हणजे आपला प्रेम असलं तरीच उलट सुलट मनुष्य बोलतो. आणि जर थोडा प्रेम नसलं तर थोडा चाच पडून दूर दूर राहतो. तिथं जास्त स्पष्ट बोलत नाही आहे. तसंच आता तुमचाच मुलगा असेल, तुमच्या जवळ आहे, बाळे बापाशी न भ्यावे आहे ना. बाळ बापाचं नाक तोंड काही पकडण्याला, कान पकडायला नाही भेट नाही आहे. आणि तुम्ही कीर्तनाला गेल्यावर एखाद्याला पकडू द्या कान, मग पाहता. म्हणजे बाळाने आपल्या बापाला कधीच भेऊ नाही, भीतच नाही आहे. कारण की प्रेम असल्यामुळे कायम या सांगावे आहे ठावे तुम्हासी. महाराज बोलतात की देवा हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का. हे तुम्हाला सर्व ठाऊकच आहे. तुम्ही लहानपणी सगळ्या क्रिया केलेल्या आहेत. तुका म्हणे देवा प्रेम लोभ न संडावा. पाळीला पाळावा लढता पुढती आगळा. महाराज बोलतात की हे देवा माझ्याकडून जरी ही काही तुमची अवज्ञा घडली असेल तरी पण देवा प्रेम आणि माझ्याविषयी असणारा लोभ तुम्ही दूर करू नका. कारण तुम्ही मागेही माझ्याविषयी लळा पाळीला आणि पुढतीही आगळा लळा पाळावा. मागे माझ्या तुम्ही लळा प्रेम हा पालन लाडप्यार तुम्ही चांगले हट्ट पुरविलेले आहेत. आणि यापुढे सुद्धा आगळा विशेष अधिक तुम्ही लळा माझा पालन करावा देवा. परंतु पुढे बहुभीतो जानपणा आड नयो नारायणा. घेईन प्रेमपाना भक्ती सुख निवाडे. यांसी तोळे ऐसे काही दुजे त्रिभुवने नाही. काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. निमिषार्थ संत संगते वास वैकुंठी कल्पांती. मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडे. तुका म्हणे हेची देही मी तुपणा खंड नाही. बोलिले त्या नाही अभेदाची आवडी. बहुभीतो जानपणा आड नयो नारायणा. हे नारायणा मी जाणतेपणाला मी फार भीतो. मी ज्ञानाच्या अभिमानाला जाणतेपणाला फार भीतो. कारण की हा जाणतेपणा आपल्या भगवत प्रेमाविषयी आड येणारा आहे. आणि तो ज्ञानाचा अभिमान आला तो मग भगवंताच्या पूजेविषयी किंवा भक्तीविषयी तेवढा असा संलग्न राहत नाही आहे. हा जाणावं पण जाणतेपणाचा अभिमान येऊ नये. कारण की आता मी परमात्मा स्वरूपाला जाणलं मग मला काय भक्ती करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे स्वतः जाणलंच नाही आहे. परंतु बस मी ज्ञानी जाणल्यानंतर पहिल्या क्रियेमध्ये कोणताच भेद येत नसतं. येत असेल तर कारण की काय जाणणं म्हणजे आहे तसं समजणं. क्रियात भेद येण्याचा प्रश्नच येत नाही आहे. उलट भगवत स्वरूप हे अतिशय व्यापक आहे असं समजून अधिक आपली भगवंताच्या भक्तीविषयी अधिक प्रीती होते. कारण की पूर्वीचा आपण अभंग तो बोलतच ना त्यानुसार म्हणजे काय होतं की आपण मूळ स्वभावच आहे ना त्याचा येळकोट राहणं आधी होता वाघ्या. तशाच प्रकारची आपली स्थिती आहे. कारण की आपलं पहिलं स्वरूप जात असेल तर तो वास्तविक
ज्ञान मार्गाला लागलाच नाही आहे. जाईल काय, आपली जी सत्यत्व दृष्टी होती प्रपंचाविषयी तेवढी जाईल, एवढंच होईल, दुसरं काय होणार आहे. आणि भगवान तसा तर पाहिला तर सगळा आपण जर वस्तुता जर पाहू गेलो, अन्वयाच्या दृष्टीनं पाहिलं, अधिष्ठानाच्या दृष्टीनेच आपण पाहावं, सगळं अधिष्ठान स्वरूप आहे असं समजूनच आपण भक्ती केली तरी चांगलं आहे. आपण बरं ते मिथ्या जरी म्हणत असलो तर अधिष्ठानाहून थोडंच वेगळं आहे. म्हणून आपण बस अधिष्ठान स्वरूपाकडे पाहून आपण आपलं चिंतन करावं. म्हणून त्या दृष्टीनं बोलतात की ते आपला व्यर्थ असणारा ज्ञातृत्वाचा अभिमान तो आड येऊ नये. आणि तो आड न आल्यामुळे देवा घेईन प्रेम पाना भक्ती सुख निवाडे. मी अतिशय पृथकपणाने वेगळेपणाने मी भक्तिसुख किंवा निश्चयाने भक्तिसुख घेईन आणि प्रेमाचा पाना सेवन करेन देवा. यासी तुळे ऐसे काही दुजी त्रिभुवने नाही. या भक्तिसुखाला प्रेमाशी तुलना होईल असे या त्रिभुवनामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून देवा कालाभात दही ब्रह्मादिका दुर्लभ अशा प्रकारचा भक्तिप्रेम सुखाचा भात दह्याचा असणारा काला या ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येते ते विश्रांती बापुडी. निमिषार्थ संत संगती केवळ एक निमिषाच्या अर्धा निमिष म्हणजे आपली एक पापणी लावते एक निमिष आहे, त्याच्या अर्धा निमिषभर सुद्धा जर संतांची संगती घडली तर वास कल्पांती वैकुंठी म्हणजे कल्पांतापर्यंत वैकुंठामध्ये वास होतो एका तेवढ्या संतांच्या संगतीचा. आणि त्याचद्वारे मोक्षपदे ते बापुडी मोक्षपदे विश्रांती येते. आणि अशी बापुडी बिचारी दीनहीन मोक्षपद मग ती चारही समीपदादी मोक्षपद ही आमच्या त्या संतांच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होतात येतात. तुका म्हणे हेची देई मी तूपणा खंड नाही बोलिले त्या नाही अभेदाची आवडे. महाराज बोलतात की देवा मला हेच एक दे, मी तूपणा खंड नाही. यद्यपि वास्तविक स्वरूप आपलं एकच आहे, परंतु मी आणि तू याच्यामध्ये खंड पडू नये, त्यांची समाप्ती विराम होऊ नये. बोलिले त्या नाही अभेदाची आवडी. यद्यपि मी मागे सगळ्या अभंग 1-2 आपण आता अभंग घेतले तर अभेद सांगितलं, तरी पण मला त्या अभेदाविषयी प्रीती नाही. मला तूपणामध्ये थोडा भेद मला ठाऊक आहे, परंतु आवड माझी म्हणजे आवड तुमच्या भक्तीविषयी आहे आणि त्याच्याविषयी आवड नाही आहे, ठाऊक आहे, मला त्याचं ज्ञान आहे असं महाराज सांगतात. आपले ते पुढे अभंग पहिले 4 झाले. मी आता थोडं फास्टच घेतो कारण ह्याच्यातच अर्धा घंटा गेला. पहा देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझम तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशराजा कळू आले ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संग देईन. तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझे शिवा भाव शुद्ध. देवा आता आईसा उपकार करीन देहाचा मज विसर पाडे. महाराज बोलतात की हे देवा एक तुम्ही माझ्यावर अशा प्रकारचा एक उपकार करा की एक करा. काय करा?
मज देहाचा विसर पाडे. कारण की आपल्याला याच्यामध्ये देव आपण मागतो. कारण की शब्द दिला पहिला देव. आपण देऊ क्रीडा विजिकिषा द्युतिस्तुती मोदमद स्वप्नक्रांती गदेशू इत्यादी या धातूपासून देव शब्द निर्माण होतो. म्हणजे आपण जर पहिला घेतला अर्थ एक एक तर दिव्यती यत् क्रीडती सर्गादो विजिगशती आसुरान व्यवहरती सर्वभूतेषु आत्मतया द्योत्यते स्तूयते. सगळे एक 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 अर्थ वेगळ्या वेगळ्या क्रियेविषयी जर लावले तर काय होतात. कारण दिव्यती क्रीडती सर्गादौ इति देव म्हणजे जो सारा सृष्टीच्या अगोदर क्रीडा करतो तो देव. क्रीडेने संपूर्ण जगत निर्माण करतो. किंवा दुसरा द्युती स्तुती. मग स्तुती तर याची काय स्तूयते भक्तैहि इति दिव्यते स्तूयते भक्तैहि इति देव. द्युती स्तुती मोद. मोद म्हणजे आनंदित होणे. तरी दिव्यते मोद्यते स्वस्वरूपे अनेन सह देव. स्वस्वरूपामध्येच जो आनंदित राहतो तो आत्मक्रीडा आत्मरती याप्रमाणे स्वस्वरूपामध्येच जो आनंदित होतो. द्युती स्तुती मोद मद मद मोद मद स्वप्न मोद मद. तर दिव्यते माध्यते म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणीच जसं मदोन्मत्त होणे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो मदोन्मत्त झाला तो देव. मोद मद स्वप्न स्वप्न याचा अर्थ आपण सुषुप्ती आहे किंवा जसं आपण शेषशाही भगवान म्हणतो स्वस्वरूपाच्या ठिकाणीच. आता स्वप्न आपण उपलक्षणतेनं समाधीत घेऊया. म्हणजे स्वस्वरूपामध्येच समाधी निष्ठित होऊन राहतो तो देव. द्युतिस्तुती मोद मद स्वप्न कांती गतिषु. आणि कांतिरत्र इच्छा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की इच्छा करतो किंवा कशाची बस दुसऱ्या कोणाचीच नाही. कधी कधी मग आपण केलं सर्गादो जगत स्रष्टुम इच्छती इत्यादी जो करतो तो देव. किंवा गम्यते ज्ञायते इति देव हा. म्हणजे जो त्याचा गत्यर्थक सगळे धातू ज्ञानार्थक असतात म्हणून गम्यते ज्ञायते ह्या सह देव हा. किंवा कैही ज्ञानीभिः य गम्यते ज्ञायते प्राप्यते सह देव. ज्ञानींकडून ज्याची प्राप्ती केली जाते त्याला म्हणतात देव. अशा प्रकारचा तो देव. त्याच्यापुढे प्रार्थना करत की हे देवा आता आयसा उपकार करीन आमच्यावर असा उपकार करा. कारण की उपकार तोच उचित असतो जे पुढच्याला योग्य असेल. आमुचे उचित हेचे उपकार आपुलाची भार घालू तुझं. म्हणजे आमचं जे योग्य असेल असा उपकार करा. आम्हाला कोण योग्य आहे तर देहाचा विसर पाडी मज मला माझा या देहाविषयी देहाचा विसर मला पाडा. हा माझ्यावर उपकार करा. जर असा उपकार केला तर काय होतं सांगतात की तरीच हा जीव सुख पावे माझा बळे केश राजा कळू आले. तरच माझा हा जीव सुख प्राप्त करेल. कारण की जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत म्हणजे देहाचा विसर म्हणजेच देहाविषयी आपला बाध मिथ्यात्व निश्चय होत नाही तोपर्यंत दुःख आहे नंतर नाही. हे आम्हाला देवा बरे चांगलं केशराजा हे आम्हाला कळून चुकलं समजलं. कारण की देह आहे ना कधी आपण तो देह धातूपासून बनतो पहा. देह उपचय देद्धी इति देह हा. म्हणजे जो प्रतिदिनम देद्धी प्रतिदिनम इति देह किंवा जो प्रतिदिवस वाढतो
मग वाढण्यानं पुढे अपक्ष इत्यादी उपलक्षणानं घ्या, किंवा दिग्धी लिंपती आत्मस्वरूपम ह्या सहा देह, जो आत्मस्वरूपाला आच्छादित करतो तो देह म्हणजेच देह कोश. मग सगळे आपण पुढचे घेऊ शकतो, सगळेच देह. तर या देहाचा विसर देवा मला पाडा, हे तरच सुख प्राप्त होईल. हे निश्चित कळालं ठाव देई चित्ता राखी पायापाशी सकळ वृत्तींशी अखंडित. देवा काय करा, माझ्या चित्ताला पायापाशी ठाव देई आणि राखे, पण कसं, सकळ वृत्तीशी अखंड पायापाशी राखे. माझ्या चित्ताला तुमच्या चरणावर ठाव द्या आणि सर्व वृत्ती सहित त्या चित्ताला तुमच्या चरणावर अखंडित ठेवा. आता सर्व वृत्ती म्हटलं तर आपल्याला, आपण चित्त म्हटलं की लगेच पहिल्या 4 वृत्त्या येतात. गाथ्यात 4 वृत्त्या आपल्याला लिहिलेल्या आहेत, संशय इत्यादी 4 वृत्ते. परंतु भागवतामध्ये 5व्या अध्यायात 5व्या स्कंदात 11व्या अध्यायामध्ये आपल्याला एक श्लोक दिलेला आहे. तिथे लिहिला की, मी आता लिहिलाच कारण लगेच कंठस्थ थोडाच होणार आहे. एकादशासन मनसो हि वृत्तयः आकुतया पंचधियोभिमानः मात्राणि कर्माणि पुरंच तासां वदन्ति हैका दश वीरभूमी. लिहिलं की एकादश आसन मनसो हि वृत्तयः, मनसः एकादश वृत्तयः आसन, मनाच्या 11 वृत्ती होत्या. मग कोणकोणत्या? लिहिलं आकुतयः पंचधियः अभिमानश्च. पहिला आकुतयः, आकुतया म्हणजे या वृत्ती लिहिल्या कर्मेंद्रियाच्या वृत्ती 5 कर्माकार वृत्ती आकुतयः पदाने घेतल्या. पंचधियः 5 ज्ञानवृत्ती आणि अभिमानश्च तो एकच वृत्ती घेतली. अंतकरण चतुष्टय मिळून त्याची एक वृत्ती घेतली, अभिमान. अशा या मनाच्या 11 वृत्त्या होत्या. त्या सगळ्या वृत्त्या देवा अखंडित माझ्या तुझ्या चरणावर ठेव. आस भय चिंता लाज कामक्रोध तोडावा संबंध यांचा माझा देवा तुम्ही काय करा. आस म्हणजे आशा. या आशेची त्या जशी आपली भगवद्गीतेच्या आरंभी एक रणनदी सांगितली, तशीच आशा नदी ही तुम्हाला ठाऊक असेलच, मग मी सांगत नाही आता. आशा नदी आहे तरी कारण की हेच पुढे चाललंय म्हणून मी पुढे चाललो. पहा, आशा ही आशा आहे. आशाची बरं सहज जर व्याख्या केली तर आपल्या उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये व्याख्या येते अनिर्ज्ञात प्राप्ते, असं शब्दात आठवे ना. अनिर्ज्ञात इष्ट प्रार्थना, अनिर्ज्ञातेष्ट प्रार्थना आशा आणि निर्ज्ञात निर्ज्ञात इष्ट प्रार्थना प्रतीक्षा. म्हणजे आपल्याला अनिर्ज्ञात, जे ज्ञात नाही अशा पदार्थाच्या प्राप्तीविषयी इच्छा होणं, याला आपण आशा. कधी प्राप्त होईल पता नाही. आणि निर्ज्ञात हे माहिती आहे, अशा पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होणं याला प्रतीक्षा म्हणतो. पण ही आमची अशा प्रकारची तुम्ही आशा, ही देवा ही आशा दूर करा. भय म्हणजे रौद्र शक्तीने उत्पन्न झालेली चित्ताची जी व्याकुल अवस्था, तिला म्हणतात भय. हे रौद्र शक्त्या तुजनितम चित्तम वैक्लव्यदम भयम, अशा प्रकारची भीतीची व्याख्या केली. त्याच्या अनेक व्याख्या आहेत पहा. परंतु ही भय आहे. तशीच चिंता ही कुठे चिंता, लाज, काम, क्रोध या सगळ्या चित्ताच्या वृत्त्या आहेत देवा. यांचा तुम्ही माझा संबंध तोडा. मागणे ते
हेची आहे आता नाममुखी संत संग देई. देवा हेच माझं एक तुमच्या जवळ मागणं आहे की तुम्ही माझ्या मुखामध्ये नाम द्या आणि संतांचा संग द्या. देवा तुका म्हणे नको वरपंग देवा. देवा माझी सेवा तुम्ही वरपंग वरवरची दांभिक सेवा मला देऊ नका. माझी भावशुद्ध सेवा तुम्ही ग्रहण करा. तुझ न करिता काय न तुझ न करिता काय नव्हे एक. हे तो सकळीक संतवाने घेई माझा भार. करी कैवार उतरी हा पार भव सिंधू. उचितानुचित पाप पुण्य कला हातो नये मला निवडिता. कुंठित राहिली बोलता बोलता पार न पवता वाणी पुढे पुसताही कोणा न कळे हे गुज. राखे आता लाज पांडुरंगा तुका म्हणे बहु पाहिले या जीवे वरम झाले ठावे नाम तुझे. महाराज बोलतात की या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याची जी काही कर्तृशक्ती अकर्तृशक्ती आणि अन्यथा कर्तृशक्ती आहे म्हणजे सकल शक्ती संपन्नता भगवंतांना दाखवतात की भगवान सगळं काही करू शकतात. तुझं न करिता काय नव्हे एक. तुझं करिता काय एक नव्हे म्हणजे तू करू लागला तर काय एक करू शकत नाहीत देव. काही करू शकत नाहीस अशी हे तो सकळीक संतवाणी म्हणजे हे सगळ्याच संतांची वाणी आहे की तुम्ही सगळे काही करू शकता. तर त्याच्यामध्ये कर्तृशक्ती आपण पाहतोच तरी सहज थोडक्यात व्याख्या सांगतो. भवती यद यथा लोके कर्तुम शक्तश्च तथा स्वयमेव हि लोकेस्मिन उच्चते कर्तृशक्तिमान. म्हणजे त्या वेदांतरत्न सागर जे आहे ना त्याच्यामध्ये अशा व्याख्या टाकल्या आहेत थोड्या. त्याच्यातलीच व्याख्या आहे, दुसरे नाही आहे. की भवती यद यथा लोके कर्तुम शक्तश्च तथा म्हणजे लोके यद यथा भवती तथा कर्तुम शक्तः. लोकांमध्ये जे जसं होतं म्हणजे ते तसंच करण्याकरिता जो समर्थ आहे तो कर्तृशक्तिमान. म्हणजेच लोकात जे कोणीही करण्यास समर्थ आहे तशाच प्रकारची शक्ती भगवंतामध्ये आहे. आपण विठी दांडू चेंडू लगोरी या सर्व आपणही खेळू शकतो, भगवानही करू शकतात. एवढी शक्ती सगळ्याच आहेत, बाकीच्या नाही आहेत हा. परंतु एवढं सामान्यतः शक्ती करण्यास समर्थ जो कोणी आहे तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला आपण कर्तृशक्तिमान एक म्हणू शकतो. दुसरी आहे लोके कार्यं च कर्तुं यत् समर्था नहि मानवाः कर्तुं तदपि शक्तो अयम तस्माद अकर्तृशक्तिमान. कारण की लोकांमध्ये जे कार्य करण्याकरिता मनुष्य समर्थ नाहीत. आता इथून पुढे त्यांच्यात विशेषतः 3 प्रकारची शक्ती आहे. तर लोकांमध्ये जे कार्य करण्याकरिता मनुष्य समर्थ नाहीत हा परमात्मा ते सुद्धा करण्याकरिता समर्थ आहे म्हणून अकर्तृशक्तिमान आहे. भगवान परमात्माने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलला की नाही हे आपण कोणीच उचलण्याकरिता समर्थ नाहीत, तो उचलण्याकरता समर्थ आहे. म्हणून अकर्तृ लोकात जे अकर्ता आहेत तशा म्हणजे अकर्ता जे माणसं त्याच्यापेक्षा विलक्षण शक्ती त्यांच्यात आहे. म्हणजे अकर्तृ शक्ती त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपण अकर्तृ शक्तिमान म्हणू. आणि तिसरी आहे अन्यथा करतो. एतद यद दृश्यते विश्वम तद अन्यथयितुम प्रभु शक्त स एव तेनायम अन्यथा कर्तृशक्तिमान. म्हणजे काय झालं की एतद यद दृश्यते विश्वम हे जे संपूर्ण विश्व दिसतं ते अन्यथयितुम परिवर्तन करण्याकरिता बदलविण्याकरिता हा परमात्मा समर्थ आहे. म्हणून अन्यथा म्हणजे बदलविण्याकरिता तो समर्थ आहे. म्हणून अन्यथा कर्तृशक्तिमान. करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वतराई. अन्यथा ते बदल. राईचा डोंगर म्हणजे बदल आणि डोंगराची राई म्हणजे बदल. जसं स्त्रियाचा तो केला पुरुष उभा हा अन्यथा ही अन्यथा कर्तुम शक्ती आहे. म्हणून इथे बोलतात की देवा तुम्ही काही करण्याकरिता समर्थ नाहीत, सगळं काही करण्याकरिता समर्थ आहे. देवा ही सर्व संतांची वाणी आहे. घेई माझा भार
करी कैवार उतरी आहा पार भवसिंधू देवा. कारण की या ठिकाणी एक एक आपलं काय सांगतात महाराज. आता सगळे महाराजांचे स्वतःविषयी वचन आहेत. स्वपालना क्षमत्व महाराज या पुढच्या चरणात सांगतात की देवा माझा भार तुम्ही ग्रहण करा आणि करी कैवार तुम्ही माझा पक्ष घ्या, माझा कैवार करा आणि मला या भवसिंधूतून पार करा. कारण की स्वपालना क्षमत्व पहिल्या अर्ध्या कडव्यात आणि स्वधारा समर्थत्व या दुसऱ्यामध्ये आपल्याला सांगतात की मला तुम्हीच पार करा, मी माझा उद्धार करण्याकरिता समर्थ नाही आहे. उचित अनुचित पाप पुण्य काला हातो नये मला निवडिला. म्हणजे विवेका सामर्थ्य, विवेक करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. उचित काय आहे अनुचित काय आहे, पाप पुण्य काय, पापही कळाना आणि पुण्यही मला. कोणती गोष्ट केली तर पाप होईल, कोणती गोष्ट केली तर पुण्य होईल, मला हे काहीच कळेना देवा. हा तो नये मला निवडिता. मला याचा विचार केला तर काहीच याचा विभाजन मला करता येत नाही. काही गोष्ट अशा राहतात की तिथे आपल्याला हे पाप आहे का सत्य बोलायचं आहे, मग आपण असा नियम घेतला. पण काही एखाद्याचा मृत्यू होऊ लागला ते आपल्या सत्य बोलण्यातून, आता हे बोलण्यात मी व्रत तर घेतलंय तर पाप होईल की पुण्य होईल, ही अशी अडचण बहुतेक ठिकाणी येते. पण मला देवा याचा काही खिचडी काला झाला, मला हे काय कळेना. आणि म्हणून मी विवेकाकरिता असमर्थ झालो. कुंठित राहिली बोलता बोलता पार न पवता वाणी पुढे. याच्यामध्ये आता वाणीचं असामर्थ्य सांगतात की बोलता बोलता वाणी कुंठित राहिली, पुढे बोलता पुढे पार न पवता बोलता बोलता वाणी कुंठित राहिली. म्हणजे माझी वाणी पुढे आपल्या गंतव्यापर्यंत जे बोलायचं ते शेवटापर्यंत न जाता बोलता बोलताच मध्येच वाणी थांबली, कुंठित झाली. म्हणजे वाणीचं असामर्थ्य दाखवलं. पुसताही कोणा न कळे हे गुज राखे आता लाज पांडुरंगा. हे देवा पांडुरंगा मी दुसरं मला कळेना, बरं बोलता येईना, बरं दुसऱ्याला विचारून पाहिलं हे समजून घ्यावं तर पुसताही कोणा न कळे हे गुज. दुसऱ्याला विचारलं तरी ते सांगतात, परंतु मला हे गौप्य हे काहीच, हे पापुण्याविषयी मला बोलता येईना, कळेना आणि कोणी सांगितलं तरी समजेना. म्हणून देवा आता देवा तूच माझी राज लाग देवा. तुका म्हणे बहु पाहिले या जीवे वर्म झाले ठावे नाम तुझे. पण या माझ्या जीवानं अंतःकरणानं मनानं फार विचार केला, पण एकच वर्म मला कळालं, दुसरं काही कळा नाही. काय कळालं तर तुझे नाम हे वर्म ठावे झाले. बस तुझं नाव घ्यावं एवढंच मला वर्म कळालं देवा. मज त्याची भीड नुलंघवे देवा. जो म्हणे केशवा दास तुझा मज आवडती बहुतैशे जन करिता कीर्तन कथा तुझी. आता सरळ सरळच घेतो मग है ना. मज त्याची भीड नुलंगवे देवा. याविषयी आता आपलं भक्ताविषयी यांचे असलेलं प्रेम, भक्ताविषयी आवड कशी आहे ते सांगतात की देवा मज त्याची भीड न उल्लंघवे. मला त्याची भीड माझ्याकडून उल्लंघवली जात नाही. म्हणजे आपण एखाद्यानं काम सांगितलं तर आपल्याला ते टाळलं जात नाही. म्हणजे आपण म्हणतो मी त्याची भीडच ठेवत नाही, त्यानं काय सांगितलं तर बिलकुल ऐकत नाही, म्हणजे त्याचं आज्ञा काहीच मानत नाही, तिथे भीड न ठेवणं. परंतु एखाद्या भक्तानं मला काही सांगितलं, कारण ते काही जरी बोलले तर चुकीचं असो किंवा बरोबर असो, परंतु मला त्यांचं वचन मोडवलं जात नाही, त्यांची भीड त्यांची आज्ञा माझ्याकडून उल्लंघविली जात नाही. कारण जो म्हणे केशवा दास तुझा, केशवा जो तुझा दास म्हणतो, मग दास म्हणाला मग त्याची आज्ञा
त्याची भीड माझ्याकडून उल्लंघवली जात नाही. मज आवडती बहुतैसे जन करीती कीर्तन कथा तुझी. देवा सगळे आवडतात, परंतु अधिक आवडणारे सगळे भगवत रूप आहेत म्हणून सगळे आवडतात. परंतु देवा जे तुझी कथा कीर्तन करीती तैसे जन मज बहु आवडती. जे निरंतर तुझी कथा करतात आणि तुझं कीर्तन करतात देवा, मला तसेच लोक फार आवडतात. सांडुनिया आणि असे लोक जर आले ना पुढे, सांडुनिया लाज नाचे ना त्या पुढे, ऐकती कोडे नाम तुझे. देवा तुझे जे कोडे नाम ऐकती त्या पुढे लाज सांडुनिया नाचे ना. या तदर नित्य संबंध हा जिथे जिथे येईल तिथे ग्रहण करा. म्हणजे मी इथं जे जोडलं ना अगोदरच, जे तुझे कोडे नाम ऐकती त्या पुढे, इथे त्या पुढे दिले. मग जे आपल्याला घ्यावं लागेल, जे कौतुकाने आवडीने प्रेमाने तुझं नामस्मरण ऐकतात त्यांच्या पुढे मी लाज सांडून नाचेन. नलगे उपचार होईन भिकारी वैष्णवांच्या घरी उष्टावळी. महाराज बोलतात की मज उपचार न लगे. मला आता कोणी मी अशा भक्तांकडे गेलो तर त्यांनी यावं, माझ्या पुढे यावं, आदर सत्कार करावा, अर्घ्य इत्यादी द्यावं, नंतर घरात आसन द्यावं, मग नंतर आरती वगैरे करून भोजन द्यावं, असलं काही नाही आहे ना. मला हे तुमचे काही पुढचे अतिथी सत्कार आधी उपचार त्यांच्याजवळ काही लागत नाही. बस वैष्णवांचं घर आहे ना, मग वैष्णवांच्या घरी मी त्यांचे उष्टावळी सेवन करेन. हे मला फार आवडेल. आणि याचंच उदाहरण केवळ नाभादासजींचं आहे. नाभादासजी केवळ उष्टावळी खाऊन त्यांनी भक्तमालसारखा, म्हणजे त्यांच्या गुरूंच्या मनातलं सुद्धा त्यांना सगळं कळत होतं. कारण त्यांचे गुरुजी लीलेमध्ये प्रवेश केलेले, म्हणजे भगवत लीलेमध्ये. आता का सगळे वेगळे वेगळे, कोण कशा प्रकारचा अधिकारी भक्तीतलाही असेल ज्ञानातलाही असेल आपल्याला सांगता येत नाही. मग त्यांना दुसऱ्यांचं मन कळालं पाहिजे. मग ते नाभादासजी गुरुजींची अशी सेवा करत असत. सेवा करता करता त्यांचे गुरुजी असे बसल्या बसल्या समाधीत जाऊन भगवान परमात्म्याशी लीला करत असत. आणि लीलेमध्ये सखी भावामध्ये त्यांनी आपले एक सखी स्वरूप करून ते भगवान प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये आपली माळ घालायची, म्हणजे त्यांना वरायचं. कारण की मी एक सखी आहे, तो माझे पती आहेत म्हणून वर्ण करत असतानाच त्यावेळेसच काय झालं की त्यांचे भक्त काय होते समुद्रामध्ये, आता आमचं जात आहे पुढे, समुद्रामध्ये लाट आल्यानंतर त्या भक्तांची नौका डोलू लागली. मग आता हे व्याकुळ होऊ लागले. त्यांनी धावा केल्यानंतर, कारण की धावा आणि व्याकुळ झाल्यानंतर त्यांची पुढची अनुसंधान तुटत असताना हे व्याकुळ झाल्यावर नाभादासानं बाहेरच पाहिलं, गुरुजी का व्याकुळ झाले. अंतःकरणात जाऊन पाहिलं की तिकडे एक आपला भक्त संकटात आहे म्हणून हे इकडे व्याकुळ आहेत. त्याने बस तो पंखा चालवत असतानाच तो असा हलवला आणि तिकडली ती नौका त्या पंख्याच्या सहाऱ्याने बस सेवक उच्छिष्ट खाणारा त्याने ती बाहेर काढली. आणि यांना नंतर सांगितलं आता तो माळ घाला. त्याने माळ घातल्यावर जागे झाले. कोण बोललं तर ते नाभादासजी. म्हणजे असे भक्त असतात. संतांचं उच्चिष्ट फार पवित्र असतं, पण आपण ग्रहण करतो न करतो ही वेगळी. आपण केलं पाहिजे, ते फार पवित्र राहतं. मग म्हणून मी त्यांची उष्टावळी मी सेवन करेन की तुका म्हणे जाणो उचित अनुचित विचारून हित तेच करू. महाराज बोलतात की आम्ही आमचं उचित अनुचित हे आम्ही जाणतो आणि जे उचित असेल हितकारक असेल तेच आम्ही करू. जेथे जातो तेथे तू माझा संगाती चालविसे हाती धरुणिया चालो वाटे आम्ही तुझाचे आधार चालविसे भार सवे माझा. आम्ही देवा याच्यामध्ये भगवान परमात्माचं योगक्षेम वहन कर्तृत्व वेगळे वेगळ्या तऱ्हेनं आहे. पण आता पहा ते सांगतात की जेथे जातो तेथे तू माझा संगाती. आम्ही जेथे जातो देवा तेथे
तू आमच्याबरोबरच असतोस. चालविसी हाती धरून आम्हाला आमच्या प्रत्येक क्रियामध्ये आमचा हात धरून सगळ्यामध्ये तो आम्हाला तुम्ही चालवता. चालो वाटे जाता तुझाचे आधार, चालविसी भार सवे माझा. आम्ही जर वाटेने चालू लागलो तर आम्हाला वाटेमध्ये तुझ्याच एकाचा आधार आहे. चालविसी भार सवे माझा, माझा सर्व भार सगळं योगक्षेमात्मक भार तुम्ही माझा चालवता. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. हे देवा, आम्ही बोलू लागलो, आम्ही बरळ बोलो जाता, आम्ही व्यर्थच बडबड करू गेलो असता आमचे ते शब्द तुम्हीच नीट करता. आमची लाज तुम्ही दूर केली, कारण की परमार्थाविषयी लाज नसावी, ती दूरच झाली पाहिजे. आणि व्यवहाराविषयी पापाविषयी लाज असावी. तुम्ही आमची परमार्थाविषयक लाज दूर केली आणि आम्ही आता परमार्थाविषयी देवा धीट झालो, तुम्ही आम्हाला धीट केलं. अवघे जन मज झाले लोकपाळ, सोयीरे सकळ प्राण सखे. बोलतात की अवघे जन अवघे लोकपाळ, मज सकळ प्राण सखे सोयीरे झाले. बोलतात की सगळे लोकपाळ हे आमचे है ना, सकळ प्राण सखे सोयरे मज झाले. मला सगळेच सोयरे झाले, सगळे प्राणप्रिय सखे मला. हे सगळे, मग सगळे लोक असतील किंवा लोकांचे पालक असतील, हे आमचे सगळे सोयरे झालेले आहेत, प्राणप्रिय सखे झालेले आहेत. तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही. महाराज बोलतात की आम्ही आता याच्यामुळे सगळे माझेच झाले आणि सगळे आता परक कोणी राहिलंच नाही, म्हणून आम्ही यांच्याबरोबरच कौतुकाने अतिशय आनंदाने खेळतो. झाले सुख अंतर्बाही, माझ्या अंतकरणात आणि बाहेरही आत बाहेर सुखच झालेलं आहे. तुझे पाय माझे राहिलेले चित्ती, ते मज दावी ती वर्मदेवा. आम्हा अंधा तुझ्या पायाचा आधार, जानसी विचार चालविता. हे देवा, तुझे पाय माझे चित्ती राहिले, ते मज वर्म दाविती. हे देवा, तुझे पाय माझ्या चित्तात राहिले, ते मला परमार्थ विषयक माझं वर्म मला दाखवितात. आम्हा अंधा तुझ्या पायाचा आधार. मग आता पाय जर स्वरूप घ्यायचं असेल तर मग थोडं व्युत्पत्तीनुसार आपल्याला चालावं लागतं, मग व्युत्पत्ती घेऊन तिथं न्यावं लागतं. बरं, मी दिग्दर्शन करतो बस. जर आपल्या पाय म्हणजे त्या चरणाच्या समानार्थक शब्द आहे पाय. मग आता समजा आता इथे संस्कृतमध्ये पाय शब्द तर नाही आहे, मग त्याला आपण चरण घ्यावा लागेल किंवा पद घ्यावा लागेल, एवढंच आपल्याला घेता येईल. मग जर आपण चरण घेतले तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये एक विचार येतो की ज्योतिराधिकरण पहा. ज्योतिराधिकरणामध्ये, कारण की सगळे एक सूर्यास्त झाला असता मग कोणाच्याने व्यवहार होतो, चंद्रास्त झाला असता, अग्नी वाणी हे सर्व अस्त झाल्या असता कशानं व्यवहार होतो. अंतिम विचारलं असता सांगितलं का जातं की का केन चर्यते, चर धातू आहे, चर्यते गम्यते व्यवह्रियते इति अनेन इति चरणम. ज्याच्याद्वारे सर्व व्यवहार होतो त्याला म्हणतो आपण चरण. मग आता सगळाच व्यवहार कशानं होतो? आत्मस्वरूपाने. आत्म्यामुळे सर्व व्यवहार होतो, म्हणून आपण चरण शब्दानं चर्यते व्यवह्रियते अनेन तत् चरणम अशी उत्पत्ती ग्रहण करून त्याचा आपण चरण अर्थ ग्रहण करू शकतो. म्हणजेच पाय, आता तुमचं पाय स्वरूप घ्या किंवा चरणकमल घ्या तसंही चालेल, कारण की भगवंताचे चरणकमल आपल्यासारखे नाही येतं, ते अलौकिक
अतिशय विशिष्ट आहेत, त्याच्यामुळे त्यानंही व्यवहार होऊ शकतो. तुझे पाय माझ्या चित्तात राहिले आणि अर्थाविषयक वर्म दाखवतात. आम्हा या परमार्थाविषयक आंधळ्या असणाऱ्या आम्हाला तुझ्या पायाचाच आधार आहे. जाणसी विचार चालविता, तू चालवित असणारा की आमचा विचार चालवत असताना आमचा विचार कसा आहे हे देवा तूच जाणवतोस. मन स्थिर ठेले इंद्रिय निश्चळ, हे तो माझे बळ नव्हे देवा. हे देवा आमचं हे सगळ्यात असणारं चंचल मन, इंद्रिय अतिशय प्रमाथी असणारी इंद्रिय, चंचल मन असणारं स्थिर झालं, अतिशय प्रमाथी बलवान व्याकुळ करणारी अशी इंद्रिय ही निश्चय झाली. पण हे देवा आमचं बळ नाही, हे तर तुझंच बळ आहे. तुझ्याच बळानं हे सर्व झालेलं आहे. हे तो आमचे बळ नव्हे तर आहे कोणाचे? तुझे. पाप पुण्य भेद नासिले तिमिर, त्रिगुणी शरीर सांडिले. देवा या तुझ्याच चरणाच्या प्रसादाने आमचे पाप पुण्य निवृत्त झाले, नष्ट झाले, भेदाचा नाश झाला. तिमिर म्हणजे अज्ञान हे नष्ट झालं. त्रिगुणे शरीर सांडिले, आणि 3 गुणांनी हे शरीर सोडून दिलं. किंवा आमचं त्रिगुण जर आपण पुढे अन्वय केला, त्रिगुणात्मक हे शरीर आमचं सांडिलं, त्यक्त झालं, म्हणजे ते मिथ्या असा आमचा त्याच्याविषयी निश्चय झाला. तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा, मी जाणे दातारा शरणागत. देवा हे दातारा आम्ही शरणागत आहोत म्हणून आम्ही हे जाणतो की हा सर्व तुझा प्रताप, निश्चित हा खरा तुझा प्रताप आहे, हा निश्चित तुझा प्रताप आहे. हे आम्ही जाणतो, सगळे जाणतील असं नाही, कारण की आम्ही शरणागत आहोत. जो शरणागत व्हा मग आपल्याला लगेच कळून येईल, असं याच्यातून दिग्दर्शित होतं. झाले पीक आम्हा अवघा सुकाळ, घेऊ अवघा काळ प्रेम सुख. झाली आराणुका ओघ्यापासून, अवघा गेला क्षीण भाग. आता झाले पीक आम्हा अवघा सुकाळ, आम्हा झाले पीक झाले म्हणून आम्हा अवघा सुकाळ झाला, किंवा अवघा सुकाळ झाला म्हणून आम्हा पीक झाले. कारण की परमार्थ सिद्ध कधी होतो? कारण की प्राप्त काळ घडी आल्याविन आता हे काही सिद्ध होत नाहीये, म्हणून आम्हाला सुकाळ प्राप्त झाला, म्हणा अवघा सुकाळ झाला हे आपण जोडू. म्हणून आम्हा पीक झाले, म्हणजे योग्य काळ प्राप्त झाला म्हणून आम्हाला काय झालं? पीक प्राप्त झालं. मग आता कोणतं पीक प्राप्त झालं? तुम्ही भक्ती प्रेमचं पीकही घ्या किंवा आत्मस्वरूप ज्ञानाचं पीकही घ्या. तदनंतर मग आता आत्मज्ञान झालं, हे आम्हाला आत्मज्ञानाचं पीकही घेऊ शकतो, भक्तीचं पीकही आपण ग्रहण करू शकतो. दोन्ही नंतर आपल्याला पुढचं फळ प्राप्त होऊ शकतं. घेऊ अवघा काळ प्रेम सुख, मग नंतर आम्ही नित्य निरंतर प्रेमाचं सुख प्राप्त करू. भक्ती प्राप्त झाली तर प्रेम सुख आहेच आहे, ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तिरूपी प्रेमात्मक सुख आम्ही प्राप्त करू. झाली आराणूक अवघियापासून, अवघा गेला क्षीण भाग आता, म्हणून अवघियापासून आराणूक झाली. हे सगळे आमचे साधनं आहेत ना, किंवा इथली अवघियापासूनचं काय लिहिलं? ठीक आहे, समाधान सौख एवढेलं आराणोकचा अर्थ. अवघियापासून अर्थ करतात की संसारापासून, संसारापासून लिहितात. पण आपण काय करणार? हे मागचं आहे ते कोणतंही सर्वनाम वगैरे असलं ते अवयवहित पूर्व असणाऱ्यांचाच निर्देश करतं. मग अवघिया म्हणजे आमचं हे पीक झालं याच्यापासून, याच्यामुळे, किंवा आम्हाला भक्ती प्रेम सुख झालं याच्यामुळे आम्हाला काय झालं? हे पीक
ज्ञानाचं पीक, भक्तीचं पीक, हे प्रेमसुख हे पीक प्राप्त झालं म्हणून या अवघियापासून आम्हाला शांती प्राप्त झाली. या सगळ्या साधनापासून आम्हाला हे आराणूक समाधान प्राप्त झालं. जोपर्यंत हे होत नाहीये तोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही. म्हणजे या मागच्या साधनांपासून मग हे प्राप्त झालं. मग काय झालं? अवघा क्षीण भाग गेला. जर अवघ्यापासून संसारापासून घेतला असतं तर क्षीण भाग हे संसाराच्या अंतर्गतच येतात. मग पुनरुक्ती झाल्यासारखं आपल्याला वाटेल. म्हणून अवघा आता हे आमचा आराणूक झाली. आता क्षीण भाग, अवघा क्षीण भाग गेला. आमचा संपूर्ण क्षीण गेला आणि भागही गेला. त्रास, श्रम, कष्ट हे सर्व दूर झाले जेव्हा आमची आराणूक झाली. तेव्हा अवघा झाला आम्हा एक पांडुरंग, आता नाही जग माझे तुझे. आम्हा एक संपूर्ण जगत पांडुरंगच झाला. म्हणून माझे तुझे, हे माझे तुझे जग नाही. जेव्हा सगळं पांडुरंग स्वरूपच झालं तेव्हा आम्हाला माझं तुझं रूपी हे जग आम्हाला राहिलं नाही. अवघेचे आम्ही ल्यालो अलंकार, शोभलोही फार अवघ्यावरी. हे सगळे पहिले जे समजा हे अभंग आहे, अभंगामध्ये जो पूर्वार्ध आला ते कारण आहे आणि उत्तरार्ध त्याचं फळ आहे. नजदीक तेच सांगतात. अवघेची आम्ही अलंकार लिहिलो. मग काय झालं? अवघ्यावरी फार शोभलो. आम्ही संपूर्णच अलंकार आम्ही. मग ते अलंकार भक्ती, ज्ञान, वैराग्यात्मक, सगळे साधन चतुष्टयात्मक सगळेच अलंकार आम्ही धारण केले. म्हणून सर्वांच्या वरती जे काही हे अज्ञान संसारातील लोक असतील चतुर्विध, त्यापैकी आम्ही मग सगळे इथं लिहिलं पामरविषयी अर्थामध्ये योगी असो सगळे, मग सगळ्यांच्या वरती आम्ही सगळे अलंकार, भक्ती ज्ञानात्मक सगळे अलंकार धारण केले. म्हणून सगळ्यांच्या वरती आम्ही शोभून दिसू लागलो. तुका म्हणे आम्ही सदैवाचे दास, कर्ण न लगे आस अनेकांची. आम्ही सदैवाचे दास आहोत. म्हणून आम्हाला दुसऱ्या कोणाचीही इच्छा आशा करावी लागत नाही. कारण की सदैव हे केवळ भगवंताला म्हटलं. दैवेन सह वर्तते इति सदैवा, है का नाही? तो दैवानं सहा काय आहे? कारण की दैव म्हणजे भाग्य. आणि जर भगवान आपण पाहतो ना, योगाचे ते भाग्य क्षमा आधी तमा इंद्रिय अवघी भाग्य येते घरा, देव स्वैरा झालिया. अर्थात म्हणजे देव स्वैरा झाला तर सगळं भाग्य प्राप्त होतात. आणि ज्याच्याकडं आणि अर्थात यानं काय निश्चित होतं की तो भगवान अगोदर भाग्यवाला आहे. जर त्याच्याकडेच भाग्य नसेल तर आपण भाग्यवान कसे होणार? मग त्यातून आपल्याला निश्चित होतं की तो अगोदर सदैववान आहे. म्हणून सगळे भाग्य त्याच्या भक्ताला प्राप्त होतात. याकरिता आम्हाला दुसऱ्या कोणाचीच आशा करावी लागत नाही. साधने आमोची आज्ञेची धारके, प्रमाण सेवके स्वामी सत्ता, प्रकाशिले जग आपुल्या प्रकाशे. रवी कर्म रसे अलिप्त त्या सर्व साधन. मग इथं अर्थामध्ये आपल्याला काया वाचा मनात्मक लिहिलेला आहे. मग किंवा आपण सर्व इंद्रिय ही साधना सगळ्या उपलक्षणाचे समजा. काया ही देह, तीनही देहाचं उपलक्षण घ्या. आता 3 देह घेतलं की इंद्रिय येतातच. वाचा कर्मेंद्रियाचं, मन इथं लिहिले अर्थानुसार बरं काय बोलताय काय. म्हणजे सगळी साधनं ही आपल्याला आमची आज्ञाधारक आहेत, आज्ञा पालक आहेत. आम्ही जसं सांगू तसे ते वागतात. मग प्रमाण सेवके स्वामी सत्ता. सेवकाला स्वामीची सत्ता हीच केवळ प्रमाण असते. म्हणजे स्वामीची सत्ता, कारण की स्वामी जे सांगेल ते हेच सेवकाला
प्रमाण आहे. मग ते स्वामीची सत्ता साक्षात येऊ किंवा परंपरेनं असो, ती श्रुती स्मृतीच्या माध्यमानं, कारण की ती साक्षात भगवान परमात्म्याचीच आज्ञा आहे, तीच आम्हाला प्रमाण आहेत. प्रकाशले जग आपुल्या प्रकाशे रवी कर्मरसे आलिप्त त्या दृष्टांत आहे आणि याच्यातच सिद्धांत घेऊ. रवी आपुल्या प्रकाशे जग प्रकाशले त्या रसे त्या कर्मरसे अलिप्त. सांगतात की जसं सूर्य हा आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, परंतु जगात असणारे जे काही वेगळे वेगळे रस आहेत, त्या जलाधिक रस त्यांच्याशी अलिप्त असतो. त्याप्रमाणेच या परमात्म्यानं आपल्या चितस्वरूप प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित केलं, परंतु त्या कर्मरसे अलिप्त. अनेक प्रकारच्या ह्या जो क्रियात्मक क्रिया आहेत, क्रियारूपी रसांपासून हा परमात्मा अलिप्त आहे. सांगणे ते नाही, करणे अपार, आपण मुलाही वचन वाढ झाले. सांगतात की असं जे स्वरूप आहे, या स्वरूपाविषयी, या कर्माविषयी किंवा सांगणे ते नाही. आता काही सांगावं लागत नाही, बस आपण केलं पाहिजे. मुलाही वचन वाढ झाले. त्या स्वामीचे वचन या सर्व धनापेक्षाही श्रेष्ठ वचन, पृथ्वीच्या किमतीपेक्षा सर्व धन सगळंच येतं, हिरण्य पशुमही इत्यादी सगळ्यांपेक्षा ते वचन श्रेष्ठ आहे. तो का म्हणे, आम्हा भांडवला हाती एरझार हाती केवढी बोलतात. महाराज बोलतात की आमच्या हे भांडवल, वचनात्मक भांडवल आमच्या हाती प्राप्त झालं, म्हणून हे एरझार म्हणजे येणं जन्म मरणात रूपी, जन्म मरण रूपी खातं. हे खातं म्हणजे हे आपलं जसं खातं आपण बोलतो ना, त्या बँकेमधलं खातं, तसंच किती त्याच्यावर काल ठेवलं, काय काढलं, मग जन्म मरण येणं जाणं ही केवढी येतं, हे काय करणार आहेत आमच्या पुढे जन्मरण. हे भांडवल आम्हाला सगळं प्राप्त झालं, सगळं मूळ भांडवल आलं, मग हे खातं काढून हे खातं आम्हाला काय करणार. अर्थात हे जन्म मरण काहीही करू शकत नाहीत. शुभ झाल्या दिशा अवघाची काळ, अश्व मंगळ मंगळाचे, हातीचे आदिपे दुराविले निशी, न देखी जे कैसी आहे तेही. सुख दुःखाहुनी नाही विपरीत देतील आघात हित फळे. तुका म्हणे आता आमासी हे भले, अवघेचे झाले जीवजंत. शुभ झाल्या दिशा अवघाची काळ, आम्हाला या पूर्व भगवत आज्ञा पालनाने, भक्तीच्या लाभाने सर्व दिशा शुभ झाल्या आणि सर्व काळही शुभ झाला. म्हणून जेवढे अशुभ असतील ते सुद्धा मंगलाचे मंगल झाले, मंगलालाही मंगल करविणारे असे झाले. हातीच्या दीपे दुराविली निशी, न देखीचे कैसी आहे तीही. ज्याप्रमाणे आपल्या हातात एखादी दिवा घेतला, बॅटरी घेतली आणि त्यांना आपण अंधकार रात्र दूर केली, मग आपण म्हटले नाही नाही बॅटरी घेऊन जातोच, आता ती रात्र कशी होती पाहतो. मग न देखीजे कैसी आहे ती रात्र कशी आहे ही सुद्धा दिसत नाही. म्हणजे एकदा बॅटरीना अंधारात दूरच झाला आणि तो त्या अंधारात म्हणले नाही नाही रात्र होती ना, पण इथे आपण जाऊन पाहावीच, मग ती कशी आहे हे सुद्धा काही कळत नाही. तसंच या ज्ञानानं आपलं एकदा अज्ञान निवृत्त झालं, मग ते अज्ञान कसं होतं नंतर पाहायला गेलो ते कसं आहे, कसं होतं हे काही कळत नाही. सुख दुःखाहुनी नाही विपरीत देतील आघात हित फळे. सांगतात की सुख दुःखाहुनी विपरीत नाही. जे सुख आहे ते दुःखाहून वेगळं नाही. म्हणजे दुःख हे
दुःखही अधिष्ठान स्वरूप आहे, सुखही अधिष्ठान स्वरूप आहे. म्हणून सुख आणि दुःख दोन्ही एकच जर असतील अधिष्ठान स्वरूप, तर सुख दुःखाहून वेगळं आहे आणि दुःख सुखाहून वेगळं आहे, हे आपल्याला कसं निवडता येईल? हा दोन्ही कल्पित, म्हणजे अधिष्ठानाहून वेगळेच नाही. तर त्यात इतत स्वरूप झाले तर मग भेदच राहत नाही. कल्पित म्हटलं तरी आपण एखादबार थोडासा भेद काढू शकतो, पण अधिष्ठान रूपच गेलं तर भेदाला उणीवच राहत नाही. कल्पित काहीतरी घ्यावंच लागतं, मग अधिष्ठान वेगळंच नाही, एकच दोन्ही. मग त्याच्यामध्ये कोणताच आपला भेद नाही. हे देतील आघात हित फळे. समजा एक आता जे आघात आहेत, मग वेगळे वेगळे आपल्याला समजा काम, क्रोध, लोभ किंवा बाह्य आदी भौतिक आदी हे जे काही आघात आहेत, हे आता अधिष्ठान रूप झाले. हे म्हणजे काय, आपल्याला दुःख देत नाहीत, हे उलट हित चांगलं कल्याणकारकच फळं देतात. हे आपल्याला उलट फळ देत नाहीत. समजा आता आपण आपल्याला कोणी आधी भौतिक दुःख प्राप्त झालं, मग आपलं हितफळ कसं देणार? हे आपल्याला ते सहन होतं का नाही, आपण आपली परीक्षा त्याच्यातून आपण पाहू शकतो की हे आपल्याला आता क्रोधाचा विकार आला तर हितफळ काय? जर आपल्याला तो विकार आवरून आपण आत्मस्वरूपामध्येच स्थित राहिलोत तर समजा मग ती आता आपण मग उलट एखाद्या गोष्टीवरचा आपल्याला तडाखा बसला आणि त्याच्यात आपण डावाडोल झालो नाहीत, तेव्हा आपल्याला अधिक आनंद प्राप्त होतो. मग हो, आता आपण खरं स्थितीत झालो, उलट आपल्याला हितकारक फळ त्या आघातापासून प्राप्त झाल्यासारखं होतं. हां, चालेल ना. हो, हा एक हा त्याचे देतील आघात हित फळे असं घेऊ, आणि हे किंवा आघात हित फळे देतील तसं केलं चालेल दोन्ही. तुका म्हणे आता आम्हासी भले अवघेची झाले जीवजंत. महाराज बोलतात की आता आम्हासी हे अवघेचे जीवजंत भले झाले. हे सर्वच जीव प्राणी मात्र आम्हाला हितकारकच झालेले आहेत, चांगलेच झाले. पाप पुण्य दोन्ही वाहती मार्ग, स्वर्ग नरक भोग यांची पेने. पाप आणि पुण्य हे दोन मार्ग वाहतात, हे दोन मार्ग चालतात. कर्मजन्य हे दोन मार्ग आहेत आणि यांची स्वर्ग नरक हे गंतव्य, इथं ठाव मुक्काम गंतव्य प्राप्ती स्थल आहे. एक आड एक न लगे पुसावे, जेविल्या देखावे मागे भूक. हे एक आड एक म्हणजे हे एक आड एक चालूच असतात. स्वर्गानंतर नरक, नरकानंतर स्वर्ग, म्हणजे जसं पापुण्य असेल त्यानुसार हे आपल्याला फिरतच राहतात. हे आपल्याला विचारायची काय आवश्यकता आहे ना. पुसावे न लगे, जेविल्या देखावे मागे भूक. जसं पाहिलं खाऊन पाहावं तर नंतर लगेच भूक झाली लगेच आपण म्हणजे तृप्ती भूक हे जसं निरंतर चालतच राहतं. तसंच रहाटी पडिली भरोनिया रीती. जसं काळगे आहेत, रहाटात पडलेले असले, फिरत असले तर काय करतात, भरतात, वरती आले की रीती, भरोनिया रीती. असंच नित्य निरंतर म्हणजे भरणं मोकळं होणं हे जसं चालत राहतं तसंच स्वर्ग नरक हे क्रम चालत राहतात. होतील मागुती येती जातील, आणि हे पुन्हा उत्पन्न होतील, पुन्हा माघारी येतील, जातील, येतील. या क्रम हा संसाराचा नित्यच चालू राहतो. तो का म्हणे आम्ही खेळतो यामध्ये, नाही केली बुद्धी स्थिर पाहो. परंतु हे जरी चालत राहिले, परंतु आम्ही न नरकात पडतो ना स्वर्गात पडतो. आम्ही दोघं
यांच्या दोघाच्या मध्ये खेळतो, म्हणजे आलिप्त राहतो. याच्यामध्ये बस साक्षी भावाने आम्ही यांच्याकडे दृष्टी ठेवतो. नाही केली बुद्धी स्थिर, नाही केली बुद्धी स्थिर पाहू. आम्ही यांच्यामध्ये आमची बुद्धी का लावली नाही, बस बाजूला राहून पाहो, है ना. स्थिर होऊन आम्ही बस पाहतो, की यांच्या बुद्धी स्थिर केली नाही, बस आम्ही पाहतो असंही करता येईल. किंवा आम्ही यांच्या बुद्धी यांच्याकडे बुद्धी नाही लावली, स्थिर होऊन पाहतो. आमुची जीव लगे सज्जन सोयरे नांदतील तिरी भिवरीच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, भेटावया खंती वाटत असे. आमची आता जीवलग सोयरे सज्जन कोठे राहतात सांगता, की आमची जीवलग सोयरे सज्जन भिवरेच्या तिरी नांदतील, भीमा नदीच्या तिथी पंढरपुरात ते राहतील. तीच माझ्या चित्ती वसती दिवस राहते, तीच सज्जन सोयरे माझ्या चित्तामध्ये दिवस रात्र राहतील. त्यांना भेटण्याकरिताच माझ्या अंतकरणामध्ये खेद खंत वाटते. कधी कधी ते भेटतील, उत्कंठा वाटते की ते मला भेटतील कधी. संपदा सोहळे सर्व सुख वसे, वैकुंठी जे नसे सुरवरांसे. जे सुरवरांसे वैकुंठी नसे, जे देवादिकांना वैकुंठामध्ये सुख प्राप्त होत नाही, ते सर्व सुख संपदा सोहळे त्या भक्तांजवळ पंढरपुरामध्ये आम्हाला तिथे राहते. ज्याच्या नामे पाप दुःख नसे भय, विठ्ठल बाप माय रखुमाई. ज्याच्या नावाने पाप दुःख आणि भय नष्ट होते, ते विठ्ठल, तेच विठ्ठल बाप आणि आई हे रखुमाई पंढरपुरात राहतात. माझा जीव जितो अमृत ते कळा, कंठी वेळोवेळा द्यात असे. माझा जीव जितो अमृत ते कळा, माझा जीव जगतो, पण कसं ते अमृत कळा, त्या अमृताच्या कलेनेच, त्या अमृताच्या एका अंशानेच माझा जीव जगतो. किंवा आता अर्थ लिहिताना आपण नामामृत कला, किंवा तो ज्याच्या नामे, त्याच मागे नावच आहे, त्याच नामामृत कलेने माझा जीव जगतो, मी जगत आहे. कंठी वेळोवेळा द्यात असे पुढे. आणि नित्य निरंतर कंठामध्ये मी तेच भगवान परमात्म्याचं नाम, तेच अमृत नामामृत धारण करत आहे. तुका म्हणे वाट पाहता शिनले, त्या पंथे डोळले पंढरीच्या. महाराज बोलतात की त्या पंढरीच्या पंथे वाट पाहता डोळले शिनले, त्या पंढरपुराच्या मार्गाकडे वाट पाहत असताना माझे डोळे थकलेले आहेत. न्यावयासी मूळ पाठविल कधी, मज कृपानिधी पांडुरंग. तो मला पंढरपुराला घेऊन जाण्याकरिता तो पांडुरंग, कृपानिधी पांडुरंग मला पंढरपुराला घेऊन जाण्याकरिता मूळ कधी पाठविल. प्राण फुटे माझा त्याची या वियोगे. त्या पांडुरंगाच्या वियोगामध्ये माझा प्राण हा फुटू लागला, जणू काय नष्ट होऊ लागला, जणू काय वेदना माझ्या अंतकरणाला फार होऊ लागल्या. जसं काय माझा आता प्राणच निघू पाहतोय, म्हणजे व्याकुळ होऊ लागला. गाडी जाय युगे एकी एकी, एक 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 घडी युग युग वाटू लागली. म्हणजे एक एक घडी युगासारखी माझी जाऊ लागली. त्याची गावीची आवडती जीवा हा सांडावा ओवाळूने. त्या देवाच्या गावाचे म्हणजे पंढरपूरचे भक्त मला जीवा आवडती, जीवाला अंतकरणाला फार आवडतात. जीव हा सांडावा ओवाळूने, हा माझा जीव त्यांच्यावर ओवाळून टाकावा, समर्पित करावा असे वाटते. दिनोदिन चित्ता वाटते बहुत, नावडे संचित करावसे. मला प्रत्येक दिवस दिनोदिनी आणि प्रत्येक दिवस
बहुत चिंता वाटते, त्यांचीच फार चिंता वाटते. संचित करावेसे नावडे, काही गोळा करून ठेवावं असं वाटत नाही. पाळीला विध तो आजी फळाला, ऐसा हा कळला साच भाव. नामाची आवडी लागलीसे चित्ता, पाय आठविता सुख वाटे. महाराज बोलतात की विध पाळीला तो आजी फळाशी आला. मी सर्व विधींचं पालन केलं, ते आज फळाला आलं. म्हणजे ज्या काही विधी असतील, मग अपूर्व विधी असेल, विधिरत्यंतम प्राप्तो नियमा पाक्षिके सती तत्र चान्यत्र च प्राप्तो परिसंख्येती गीयते. ते श्लोक आठवल्या झालं. म्हणजे एक आपली अपूर्व विधी असेल, नियम विधी असेल, परिसंख्या विधी असेल, त्या कोणतीही विधी असेल, याच्यातले त्या अपूर्व विधीचेच पुन्हा चार प्रकार आहेत. विनियोग, कोणती विनियोग विधी आहे, अधिकार विधी आहे, याच्यामध्ये प्रयोग विधी आहे. या सगळ्या या विधी आहेत. म्हणून आपण ही कोणती विधी असेल, आपल्याला सांगितलं की यजेत स्वर्ग काम ही किंवा जुहोती अग्निहोत्रम जुहोती लगेच येते उत्पत्ती विधी. दुसरा यजेत स्वर्ग काम अधिकार विधी. याच प्रकारे प्रयोग विधी. दुसरी मग ह्या ज्या विधी आहेत, विनियोग विधी राहिली. विनियोग ददना जुहोती हे विनियोग विधी. या सगळ्या विधींचा आम्ही शास्त्रानं आमच्याकरिता ज्या ज्या विधी, मग ब्रह्मचारी असेल त्याच्याकरता भिन्न विधी, गृहस्थाकरता भिन्न विधी, वानप्रस्थ संन्यासी, या सर्वांकरता वेगळ्या विधी आहेत. आणि विधीचं पालन जोपर्यंत वास्तविक होत नाही ना, तोपर्यंत लाभाची प्राप्ती संभवच नाही आहे. कारण की आपण कर्मकांडाचं जर पालन कधीच नाही केलं, तर त्याचं पालनच नाही केलं, तर आपली पुढची स्थिती तरी कशी येणार आहे. मग कारण की समजा आपण आता आपण म्हटलो आम्ही भरपूर, तुम्ही म्हणा ना म्हणा, भरपूर जणाची अशी स्थिती असते. कारण की आपण अध्ययन करतो, ते सगळं अनुष्ठान करायचा प्रयासही करतो, परंतु आपल्या अंतःकरणात त्याची अनुभूतीच येत नाही. वास्तविक आपण बोलणं, अनुभव करणं यात वेगळंच आहे, पण आपल्याला त्याचा अनुभवच येत नाही. आपण बोलतो, पण हे वास्तविक हे आपले बोलणं बुद्धीच्या स्तरावर आहे. मग जर कारण का होतं बुद्धीच्या स्तरावर का, कारण की आपण मागच्या ज्या स्थिती आहेत, पायऱ्या, त्याच पूर्ण नाही केल्या, आणि पुढच्या पायरीवर आपला पाऊल पडू शकत नाही, तिथं आपण जाऊ शकत नाहीत, आणि मागची पकडलीच नाही आहे, म्हणून त्याचा लाभ होत नाही आहे. त्याच्याकरिता पण आपलं तत्त्वज्ञानाकरिता काळ लागत, वेळ लागत नाही, काहीच नाही. बस त्याच्या अगोदरची तयारी मुख्य लागते. तयारी लाईट लावायला आपल्याला थोडंच करावं लागतं. वायर हातरावं लागतं, व्होल्टर जोडावं लागतं, ड्रिल आणावी लागते, ती मारावी लागते, बल्ब जोडावं लागतं, हे सगळं करावं लागतं. पण बस दाबा बटन, काहीच नाही, लगेच लाईट लागते. म्हणजे ही ज्ञानाची क्रियास्थिती अशी आहे. ज्ञानोत्पत्ती करता आवश्यकता आहे, मग तिच्याकरिता आपल्याला अधिकाराची आवश्यकता लागते. ती आपण या सगळ्या विधीचं पालन झालं तर ते आपल्याला पाळीला विध तो आजी फळाशी आला, ऐसा हा साच भाव कळाला. मला याचा वास्तविक भाव, अभिप्राय, तात्पर्य आज कळालं. कारण की आपण जोपर्यंत कराल ना, तेव्हा मग लाभ झाल्यावर काही नाही. ज्याला प्राप्त झाला त्याच्याशी नाही आहे, ज्यास वास्तविक अनुभव नाही त्याच्याकरता विधीचं पालन करत हे करत राहायचं. समुच्चय वगैरे त्याची काही समस्या येत नाही, कारण की आपल्याला ते पचत नाही, आणि हे करत नाहीत, असं होत आहे. नामाची आवडी लागलीसे चित्ता, पाया आठविता सुख वाटे. पहा, मला आता हे विधीचं पालन केलं म्हणून अंतःकरण शुद्ध झालं. शुद्ध झाल्यानंतरच भगवत प्रेम आपल्या अंतःकरणात प्रगट होतं. म्हणून नामाची आवडी चित्ता लागलीसे, मग चित्तात नावाचे आवड, प्रेम निर्माण झालं. म्हणून नाम आठविता
पाया आठविता सुख वाटे, देवाच्या पायाचं स्मरण केलं असता सुख वाटतं. धरिल्या देहाचे साधिले कारण, पुढिल्या खंडन गर्भवासा, देह धारण केल्याचं प्रयोजन कारण फळ मला सिद्ध झालं आणि पुढच्या जन्माचं गर्भवासाचं खंडन झालं. तुका म्हणे लाभ झाला एक सरे अनेक दुसरे आता नाही. महाराज बोलतात की एक सरे एकदम मला ह्या विधीचं सगळं पालन केलं ना, कारण की योग्य अधिकार प्राप्त झाल्यामुळे एकदम मला सगळा लाभ झाला. आता दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. हिततेची एक रामकंठी राहे, नाठविती देह भाव देही, हाची एक धर्म निज बीज वर्म, हेची जाळी कर्म केली महा. हिततेची एक रामकंठीर आहे, तेच एक हित आहे की कंठामध्ये राम नाम राहणं हेच एक हित आहे. त्या जर असं केलं तर त्याचं फलश्रुती देही देहभाव नाठविती, देहामध्ये असतानाच देहभाव विसरून जातात. इतकं हळूहळू त्या फलश्रुतीपर्यंत जातं. हाची एक धर्म निज बीज वर्म, हाच एक धर्म आहे आणि हेच एक अंतकरणातलं वर्मरूपी बीज आहे. म्हणजे आता हाची एक, हाच म्हणजे हे नामच, कारण की त्याच्याविषयी सर्व नाम आहे. हाच एक धर्म आहे. आपण अगोदर घेऊ, हाच एक धर्म आहे आणि हेच अंतःकरणातील वर्मात्मक मुख्य बीज आहे. यानंच काय होतं, हेची जाळी कर्मे केली महा, आणि हेच नामरूपी साधन जी काही महाकर्मे केली, महापापात्मक कर्म केली, तर हे सगळं पाप नष्ट करून टाकतात. चित्त राहे पायी रूप बैसे डोळा, जीवे कळवळा आवडीचा. या साधनेचा पुन्हा आणखी पुढे परिणाम होतो, कारण की कंठात नामधरण केलं की नामाधीन नामी असतो, म्हणून नाम उच्चारण करता करता तो नामी सुद्धा त्या अच्छा पुढे येत आहे चित्त. याच्यामुळे माझं चित्त तुमच्या पायावर स्थित राहतं आणि डोळा रूप बैसे, त्या परमात्म्याचं स्वरूप माझ्या म्हणजे कोणत्या त्या डोळ्यामध्ये ते रूप स्थित राहतं. जीवे कळवळा आवडीचा, अंतकरणामध्ये अतिशय प्रेमाचा कळवळा जिव्हाळा स्थित होतो, म्हणजे अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि हेच झालं तर अखंड, हे अखंड चालू अखंड राहतं. का न खंडे, ते खंडत नाही म्हणून अखंड चालू राहतं. हे तू समजा न खंडे म्हणून हे अखंड, की अभंग कधीच भंगत नाही, कारण की ते अभंग राहतं. कारण का न भंगे म्हणून अभंग आहे. ते अभंग राहतं कारण की कधी भंगत नाही. तो का म्हणे गंगे मिळणी सिंधू. महाराज बोलतात ज्याप्रमाणे गंगा ही समुद्राला मिळत असताना कधीच खंडत नाही, कधीच भंगत नाही, त्याप्रमाणे हा जीवातला अंतकरणातला कळवळा, आवडीचा कळवळा कधीच खंडत नाही आणि कधीच भंगत नाही. अशाच भक्ताची प्रार्थना करतात की माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. माझी जातीची, जाती आता स्वभावाचे किंवा माझ्या योग्यतेचे मला कोणीतरी भेट समानशीलेषु सख्यम, या न्यायाने समानशीलाचे समान स्वभावाचे कोणी मला भेटत. का बरं? कारण की आवडीची प्रेमाची इच्छा पूर्ण करण्याकरिता जर कोणी एकसारखे आले, साधक असले, तर ते त्याच प्रकारची आपली इच्छा प्रगट करणार, आणि तसेच प्रश्नोत्तर होणार. तर आनंद
अधिक वाढत राहणार. मग आवडे ज्या मग कोण भेटावेत सांगतात की आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियांचे मनी आर्थ माझे. ज्यांना अंतकरणापासून भगवान परमात्मा आवडतो अशांचेच माझ्या अंतकरणात इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, आवड आहे. तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन माझे. त्यांच्याकरताच माझा जीव कासावीस व्याकुळ होतो आणि त्यांचीच वाट माझे नेत्र पाहतील. सुफळ हा जन्म होईल तेथून देता आलिंगन वैष्णवांसी आलिंगन देता. वैष्णवांना आलिंगन दिले असता त्यांच्यापासूनच माझा जन्म सफळ होईल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तेव्हाच त्यांचं आलिंगन घडलं तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल, म्हणजे माझा जन्म सफळ होईल. तुका म्हणे तुची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी. महाराज बोलतात की तोच या ठिकाणी सुदिन आहे आणि तोच खरा सोहळा आहे. या गोपाळा धनीवरी गाऊ. या पृथ्वीवर जर आम्ही भगवान परमात्म्याचं गान करू, धनी पृथ्वी घेऊ आणि धनी तृप्ती. जर तृप्ती होईपर्यंत, इच्छा पूर्ण होईपर्यंत जर आम्ही या पृथ्वीवर गोपाळाचं गान करू तर तोच सुदिन आहे आणि तोच उत्तम सोहळा आहे, उत्सव आहे. असो अभंगाचा धावता फार वेगामध्ये घेण्याचा प्रयास केला. जशी बाबांची आज्ञा, त्यांच्या आज्ञानुसार बोलण्याकरता ज्ञानोबरायांनी जशी शक्ती सामर्थ्य दिलं, ही वाक्पुष्पांजली माऊलींच्या, बाबांच्या, सर्व गुरुवांच्या, तुम्हा सर्व साधकांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी थांबतो. 10 मिनिट गेले जास्त. देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता पाठीमागच्या सत्रात सूचना दिल्याप्रमाणे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे कुंभार गुरुजी शिक्षण संस्था, नंतर महाराजांचं गुरुकुल आणि साधक आश्रम यातले कुठले संस्थेचे जे विद्यार्थी या सत्रात म्हणजे अष्टादशात समाविष्ट असतील त्यांनी आपली नावं पुरुषोत्तम महाराजांच्याकडं द्या. ते इथं बसलेले आहेत किंवा आपलं नाव लिहून द्या जे इथं समाविष्ट असतील. आणि याच्यानंतर कोणी कीर्तनकार, प्रवचनकार वयाच्या 40च्या आत असतील तर त्यांनी त्यांच्याजवळ नावं द्या. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव इंद्रायणी चेतती धैला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरुपदेश वर्म जाने तया सद्गुरुपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिवासी या दिवशी स्वानंद रासी दर्शन घडे तया निजरूपी देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा हरिला विप्राचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा सर्वप्रसिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अरोतापरी विष्णू गणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा आरती नाथा महाराजा समयता त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे गुज संसार दुःखनाशे महामंत्राची बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटचिता अनंत गोपाळ दासा धनिल पूर्णदाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकारामा
स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती काय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघव सागरा पाषाण पाहिले कैसे तू को बाने कैसे तू को बाने अंग रक्षिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती काय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनोनि रामेश्वरी मनोनि रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवी आम्हा आरती तुकारामा पांगण वंदिन चरण डोळ्याला पाहिलं रिपठे प्रेमे आनंदला आनंद पूजन भाऊ आलेलं महिला विधावर रुक्माळ ठोबर रुक्माळ ठोबर आत्मल्पा विश्व भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदास भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते एकच प्रती आहे तेच तरी पाहे पांडुरंगा संतांसी निर्वे हेच मज दे आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तो होये मज ठेवी पायी संतात या संतासी निरवी हेच मज देई आणि का ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जो महाराज आनंद आश्रम स्वामी महाराज की जय. सकाळी ठीक 7 वाजता 17